नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित नायिका भाग 17. रागवलीस काय तू माझ्यावर, जे इतकं मला तोडून टाकत आहेस? अरे यार, खरंच मला नाही वेळ मिळत या बॉडीगार्डच्या जॉबने. आणि हा जॉब मी करावा अशी तुझीही इच्छा होती ना परमे? त्याचा बोलताना कंठ दाटून आला होता. आणि हो, हाच आपला सॅम होता. हो, माझीच इच्छा होती हे खरं आहे. आणि कारणही तुला चांगलंच माहीत आहे सॅम. तीही त्याचा तो भरलेला आवाज ऐकून उदास होऊन म्हणते, पण मग तू मला टाळत का आहेस आता? प्रेम असूनही नाही का म्हणत आहेस परवीन? काय चुकलं आहे माझं ते तरी सांग. पण तो अजून भावुक होत म्हणतो, प्रेम हेच चुकलं आहेस. मी प्रेमात नाही पडू शकत हे तुला चांगलंच माहीत आहे. गेले वर्षभर मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे की हे पॉसिबल नाही. मी लग्न प्रेम नाही करू शकत. किती वेळा त्याचं कारण देऊ? ती परवीनही भावुक झाली होती. म्हणजे तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही? तुला आपलं प्रेम आठवतही नाही? आपण 4 वर्षापूर्वी भेटलो होतो. तू माझ्याशिवाय राहू शकत नव्हती. तो काळ, त्यातलं तुला काहीच आठवत नाही? त्याने आता तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून विचारलं. नाही आठवत मला काही. आणि मला काही आठवायचंही नाही. नियतीने माझ्या आयुष्यात ते सर्व वर्षे पुसून टाकले आहेत, एका मोठ्या अपघातानंतर. त्यालाही काही कारण असेलच ना. आणि माझा नियती, कर्म, नशीब यावर खूप विश्वास आहे. ती आता रागात बोलते त्याला. परवीन, तू अशी नव्हतीस पहिली. तू अशी नव्हतीस. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं आता. तो नकारात्मक मान हलवत तिथून निघून गेला. सॉरी सॅम, आय नो मी तुला हर्ट करत आहे, पण त्याशिवाय मला गत्यंतर नाही. तुला माझ्या आयुष्यातून जावंच लागेल. कारण हे प्रेम, माया, ममता या गोष्टींवरचा माझा विश्वास उडाला आहे. तो जाताच ती मनात बोलते आणि आपल्या घराकडे जाते. तुला आपल्या पहिल्या भेटीबद्दल खरंच आठवत नाही? कसं शक्य आहे? माझ्यात तू किती गुंतली होतीस की तुझं माझ्याशिवाय पानही हलत नव्हतं. आणि असं असताना आता मी कसं म्हणू की तुला माझं प्रेम आठवतच नसेल म्हणून? आणि तू कधी नशीब, कर्म या गोष्टींचा विचार करायला लागली? तो हॉटेलच्या बुक केलेल्या रूमवर आला होता आणि त्याला अजूनही आपला पास्ट आठवत होता. तो आता सिगारेटचा एक कश घेत भूतकाळात हरवायला लागला. भूतकाळ. त्याने तिला रोडवर पाहिल्यापासून झपाटल्याप्रमाणे तिचा शोध घेणं त्याचं चालू होतं. पण तिचा पत्ता सोडा, साधं त्याला नावही कळालं नव्हतं त्या घटनानंतर. 15 दिवस उलटूनही शेवटी त्यानेच नाद सोडला. कदाचित एवढीच झलक आपल्याला दाखवायची होती नशिबाला, असा विचार करून त्याने आपल्या जॉबवर, जिथे नुकताच तो जॉईन झाला होता, तिकडे लक्ष केंद्रित केलं. घरची परिस्थिती नाजूक असल्याने कॉलेजचे लास्ट इयर असतानाही तो एका रेडिओ स्टेशनवर ॲज अ RJ म्हणून पार्ट टाईम जॉब करायचा. शांतनुने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता की लास्ट इयर आहे तर अभ्यासावर लक्ष दे. वाटल्यास कॉलेज, तुझा खर्च मी उचलतो. कारण पार्ट टाईम असला तरी कित्येक वेळा त्याला फुल टाईम काम करावं लागायचं. 2 शिफ्ट करावे लागायचे आणि नोकरी सोडणंही त्याला शक्य नव्हतं. पण असं जरी असलं तरी त्याच्या स्वाभिमानाला हे कधीच पटणार नव्हतं की त्याच्या मित्राकडून मदत घ्यायला. त्यामुळे नाईलाजास्तव तोही नोकरी करत होता. आता कॉलेज संपूनही 5 वर्ष होत आली होती, पण तरीही त्याने हे जॉकीचं काम सोडलं नव्हतं. आता तर तो फुल टाईम तिथे झोकून काम करत होता. कारण डिग्री नुसत्यात हातात घेऊन जॉब लगेच भेटत नव्हता आणि त्याला हेच काम आवडलं होतं. कारण आता त्याला एक नवीन ओळख निर्माण झाली होती. आपला आवाज लोकांना इतका आवडतो हे त्याच्याही लक्षात आलं होतं. शिवाय आता तो समीर नसून सर्व महाराष्ट्राच्या दिलाची धडकन असलेला सॅम बनला होता. गळ्यात त्याच्या फॉलोअर्सच्या ताईत बंद होता. हे त्याला खूप आवडू लागलं होतं नकळतपणे, आणि म्हणूनच त्याने हा जॉब कंटिन्यू केला होता. 15 दिवसानंतर एकदा तो आपल्या शिफ्टमध्ये आला होता स्टेशनवर. तोच समोर तीच मुलगी त्याला परत दिसली, जी त्याला रोडवर दिसली होती. पण त्या दिवशी पूर्ण कॉन्फिडंट वाटत असलेली ती मुलगी आज मात्र मनातून खूप घाबरली होती. कपाळावरचा घामच ती किती घाबरली आहे हे बयान करत होता.
आणि सारखी ती इकडे तिकडे पाहत होती. काय रे मदन भाऊ, ही मुलगी कोण म्हणायची आणि अशी घाबरली का? तिथेच काम करत असलेल्या एका कलिगला सॅम विचारतो. ते सॅम भाऊ, आज त्यांचं पहिलं रेकॉर्डिंग गाणं होणार आहे ना, म्हणून घाबरली आहे. पहिलीच वेळ आहे असं दिसतं एकंदरीत चित्र. शिवाय खेडेगावातून आली आहे, पण स्वप्न मोठी आहेत मॅडमची. तो मदन एक कुस्तीत हसत म्हणाला, पण तो तिला एकसारखा वेगळ्याच नजरेने त्याच वेळी पाहत होता. त्या मुलीची या दोघांवर नजर पडली तसं तर ती अजूनच घाबरली आणि तिने पहिलीच ठीक असलेली ओढणी अजून ठीक करण्याचा प्रयत्न करायला लागली. तिने आज गुलाबी रंगाचा अनारकली घातला होता. गळ्यात एक सोन्याचं लॉकेट. चेहऱ्यावर लिपस्टिक सोडता कसलाही मेकअप नव्हता, पण त्यातही ती भारीच दिसत होती. ओय मदन भाऊ, आज तुला काही काम नाही का? ती आपल्याकडे पाहून अजून घाबरली. हे पाहून सॅमला समजेनाच असं काय झालं, पण जसं लक्ष त्याचं मदनकडे गेलं तसं त्याला तिचं अजून घाबरण्याचं कारण कळालं. त्याने ते मदन भाऊच्या डोक्यात टपली मारत रागात म्हटलं, कारण तो मदन भाऊ तिच्याकडे बघून आपल्या जिभल्या चाटत होता. ओहो, तुमचाही दिल आला वाटतं तिच्यावर. तसं त्या मदन भाऊने आपलं डोकं जिथे त्याने टपली मारली होती तो भाग चोळत म्हणाला, जा तू तुझं काम कर, त्याने रागावून सांगितलं. सांगा की, तुमचं बी हृदय धडकते तिला पाहून. पण मदन ही मदन होता, एकदम चिवट मनाचा आणि गलिच्छ. त्याने त्याच्या पोटात बुक्की मारत सॅमला म्हटलं. तसं सॅमने अतिशय रागात त्याला पाहिलं तसं तो मग गपगुमान निघून गेला. हाय. तो जाताच त्याच्या मनाला काय वाटलं काय माहीत नाही, पण लगेच सॅम तिच्याजवळ गेला आणि तिला हसून म्हटलं, परवीन चल, सर्व रेडी आहे. इतक्यात तिथे एक आरजे येत बोलते. हे हाय सॅम, तू इथे आत्ता? तुझी तर शिफ्ट मगाशीच संपली ना? पण त्या आरजेचं लक्ष त्याच्याकडे जातं तसं ती आता त्याने पुढे केलेल्या हातात आपला हात देत बोलते. हां, ते निघतच होतो. पण सोनल, ह्या कोण म्हणायच्या? नवीन आरजे आल्यात की काय स्टुडिओत? त्याने हसून त्या आरजेला विचारलं. अरे, ऑलरेडी इतके आरजे आपल्या इथे आहेत, त्याने तुझं मन भरलं नाही का? ती त्यावर हसून बोलते. आणि सॉरी मित्रा, ही आरजे नसून एक नवीन सिंगर आहे. मागच्या वेळी माझ्या प्रोग्रामला तिने प्रश्नमंजुषामध्ये उत्तरं बरोबर दिली होती, तेव्हा मी आपलं मजेत तिला विचारलं होतं की 4 ओळी गुणगुणा तरच तुमचे बक्षीस मिळेल. तर तिने हसून खरंच म्हटलं. पण आपल्या चाहत्यांना खूप आवडला तिचा आवाज आणि सगळे मला ट्विट करायला लागले की तिच्याबरोबर एकदा तरी सॉंगचा प्रोग्राम होऊन जाऊ दे. म्हणून शेवटी बॉसने तिला आज बोलावून घेतलं. त्या आरजेनं हसत सर्वच डिटेल्स त्याला दिल्या. ओ आय सी, मलाही आवडेल मग त्यांचा आवाज ऐकायला, तो आता हसून म्हणाला. आणि त्याने तिच्याकडे पाहिलं तर तीही या दोघांकडेच आळीपाळीने घाबरून पाहत होती. अगदी सशाचं पिल्लू त्याला ती भासत होती. मग चल, होऊन जाऊ द्या जुगलबंदी. तसं ती आरजे सोनाली बोलली आणि होऊ दे म्हणत तिघे आज स्टुडिओत गेले. आज स्टुडिओत वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. दोघांची मस्त जुगलबंदी 1 तासासाठी सुरू होती. आजचा प्रोग्राम हिट से भी सुपरहिट झाला होता. आरजे सोनालीचा सॅम आणि परवीनचा आवाज ऐकून 4 चांजे लागले होते. काय वाटते तुम्हाला, कोण आहे ही परवीन? आणि सॅम तिच्या का मागं लागला आहे, जबकी समायरा त्याला आवडते असं तो म्हणतो. काय आहे नक्की हा गोलमाल? हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि अजून बरेच काही रहस्य समजून घेण्यासाठी तुम्हाला ह्या कथेला रोज फॉलो करावं लागेल. त्यासाठी कथा ऐकत राहावी लागेल. आजचा कथेचा भाग आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच छान छान कथा माझ्या या चॅनलवर येत आहेत. चलो, धन्यवाद.